मित्रांनो, जय भीम. तर मित्रांनो, एकेकाळी ज्या समाजाला वाहनात बसण्याचा अधिकार नव्हता, पिण्याच्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज तो समाज सर्वोच्च पदावर पदार्पण होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जा तुम्ही आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासन कच्ची जमात व्हायचं आहे. आणि शासनाच्या सर्वोच्च पदापासून आज दूर असलो तरीही न्यायाच्या सर्वोच्च पदावर इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव असणारे बौद्ध समाजाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषणजी गवई यांनी राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. तर मूळचे महाराष्ट्राचे अमरावतीचे राहणारे आणि एका झोपडपट्टीच्या शाळेमध्ये शिकणारे भूषणजी गवई कोण आहेत, त्यांची कारकिर्दी काय आहे, हेच आपण या व्हिडिओत थोडक्यात जाणून घेऊया. तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्याबद्दल सविस्तर माहिती. तर त्यांची व्यक्तिगत माहिती. त्यांचे नाव भूषण रामकृष्ण गवई. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 अमरावती महाराष्ट्र. त्यांचा धर्म बौद्ध. त्यांची पार्श्वभूमी आंबेडकरी विचारसरणीतून आलेले सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध. त्यांचे वडील RS गवई महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबेडकरी नेते, माजी खासदार आणि बिहारचे माजी राज्यपाल. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी केलेली आहे. कायद्याचे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर विद्यापीठ इथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर विशेष लक्ष घटनात्मक कायदे, प्रशासकीय कायदे आणि सामाजिक न्याय यांच्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांची न्यायिक कारकिर्दी त्यांनी 1985 ला वकिलीला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. त्यानंतर 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ते होते. त्यानंतर 2005 मध्ये कायम न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यानंतर आता 14 मे 2025 ला भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून ते आता त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व तर ते भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहे आणि दुसरे दलित सरन्यायाधीश आहे, न्यायमूर्ती KG बालकृष्ण यांच्या नंतर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्यावर नेहमीच आहे. सामाजिक समतेची जाणीव न्याय निर्णयात प्रकर्षाने दिसते आहे. संविधानातील मूलभूत अधिकार आणि सामाजिक न्याय या विषयावरील प्रगल्भ समज. त्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय नोटबंदी 2016 मध्ये निर्णयात नोटबंदीला वैध ठरवणाऱ्या बहुमताचा भाग आहे. ब्रँड योजना या योजनेविरोधात निर्णय देणाऱ्या पीठात सदस्य आहे. अनुच्छेद 370 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा संबंधित महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांची. त्यानंतर सामाजिक न्यायविषयक याचिका, आरक्षण, शैक्षणिक समानता यावर सशक्त निर्णय. त्यांची कार्यशैली आणि वैचारिक भूमिका, लोकशाही संरक्षणासाठी ठाम भूमिका, संविधाननिष्ठ दृष्टिकोन, दलित, मागासवर्गीय आणि वंचित घटकासाठी संवेदनशीलता, भाषिक व सांस्कृतिक विविधतेला मान्यता. तर त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 65व्या वर्षी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. ते निवृत्त होणार आहेत. तर न्यायमूर्ती गवई हे न्यायिक संयमाचे समर्थक आहेत. त्यांनी न्यायालयाच्या कार्यक्षेत्राचे मर्यादित स्वरूप अधोरेखित केले आहे. विशेषतः कार्यकारी आणि विधिमंडळाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप टाळण्याच्या संदर्भात. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये आपत्कालीन शक्ती लागू करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी न्यायालयावर कार्यकारी आणि विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्याचा आरोप होऊ शकतो असे नमूद केले होते. त्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयावर न्यायमूर्ती गवई यांनी 5 न्यायाधीशाच्या घटनापीठात सहभाग घेतला. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा संपुष्टात आला. नोटबंदीमध्ये 2016 मध्ये केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या चलन नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर वैधतेवर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती गवई यांनी बहुमताच्या निर्णयात सहभागी होत हा निर्णय घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचे मान्य केले.
निवडणूक ब्रँड योजना, राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक ब्रँड योजनेवर न्यायालयात आव्हान देण्यात यावे। न्यायमूर्ती गवई यांनी या योजनेत घटनाबाह्य ठरवणाऱ्या निर्णयात सहभाग घेतला। अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण, तर 7 न्यायाधीशाच्या घटनापीठात न्यायमूर्ती गवई यांनी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास राज्यांना घटनात्मक मान्यता असल्याचे मत दिले। या निर्णयामुळे अधिक मागासवर्गीय उपगटांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो। विध्वंस प्रक्रियेवर त्यांचे मार्गदर्शन तत्वे, तर न्यायमूर्ती गवई यांनी संपूर्ण भारतात लागू होणाऱ्या मार्गदर्शक तत्वाची मांडणी केली, ज्यामध्ये कोणतेही मालमत्ता विध्वंस करण्यापूर्वी 15 दिवसाची नोटीस देणे आवश्यक असल्याचे नमूद केले। या निर्णयामुळे नागरिकांच्या मालमत्तेचा अधिकाराचे संरक्षण सुनिश्चित होते। त्यानंतर पर्यावरणीय आणि सामाजिक न्याय, तर न्यायमूर्ती गवई यांनी पर्यावरण संरक्षण, वन्यजीवन संवर्धन आणि सामाजिक न्यायासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले। त्यांनी पर्यावरणीय मुद्द्यावर संवेदनशीलता दर्शवली आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना प्राधान्य दिले। त्यांची व्याख्याने आणि शिक्षण, न्यायमूर्ती गवई यांनी कोलंबिया विद्यापीठात आणि हार्वर्ड विद्यापीठ यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये घटनात्मक आणि पर्यावरणीय विषयावर व्याख्याने दिली आहे। त्यांच्या व्याख्यानामधून त्यांनी संविधानातील मूल्ये आणि पर्यावरणीय संरक्षणाच्या गरजेवर प्रकाश टाकता आला आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 14 मे 2025 रोजी त्यांना शपथविधी देण्यात आलेली आहे। तर हे होते न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका व अशीच माहिती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।